वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकच्या जवळपास 1600 प्लस जागा रिक्त आहे, त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे आणि जवळपास 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकची ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता आणि वनसेवकचं जे पद आहे हे नवीन निर्माण करण्यात आलं आहे। गट संवर्गातलं पद आहे आणि यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पेपर मध्ये वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर आहे तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 पैकी 27 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास असणार आणि आपल्याला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे। कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएसएनटी विजो ओपन एसबीसी 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 कोणती कॅटेगरीचे असाल तर 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंड साठी बोलावले जाते। ठीक आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, मेन यावर व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, कारण की आता 10वी पास झाले पोरं 12वी पास झाले तर त्यांना माहित नसते, लक्षात ठेवा। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे हे भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्वात अगोदर मी तुम्हाला वनसेवक बद्दल माहिती या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, वनसेवक मध्ये जवळपास 12,991 जागा रिक्त आहे। 12,991 जागा निर्माण करण्यास शासनाची मंजुरी सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे, लक्षात ठेवा। आणि या भरतीसाठी 10वी पास आणि 12वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि वनसेवक मध्ये जास्त शिक्षण नाही पाहिजे, तर यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे आणि 12वी पास पाहिजे बस। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला इकडे वनसेवक मध्ये फॉर्म भरता येत नाही, कारण की त्यांनी शासन निर्णयामध्ये ते सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि हे गट ड संवर्गातलं पद आहे वनसेवकचं, तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर यामध्ये उंची वगैरे असणार आहे का, तर उंची यामध्ये खूप कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की जे पण गट ड संवर्गातले पद असते तर त्यामध्ये उंची नसतेच। काही काही जे पद असते त्यामध्ये उंची नसते आणि काही काही जर असले तर त्यामध्ये खूप कमी यामध्ये उंची असते, लक्षात ठेवा। तर त्याचा काही तुम्ही या ठिकाणी लोड घेऊ नका। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे असं सुद्धा म्हणणं होतं की सर वयोमर्यादा काय असणार आहे वनसेवक मध्ये, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। वनसेवकचं जे पद आहे हे गट ड संवर्गातलं आहे, तर यामध्ये जवळपास 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे। तुम्ही गट ड संवर्गातले कोणते पण पद पहा त्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। आणि यामध्ये पेपर सुद्धा असणार आहे वनसेवक मध्ये, कारण की ही जी भरती आहे सरळ सेवेने घेतली जाणार आहे, तर यामध्ये नक्की या ठिकाणी पेपर असणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर गणित झालं, मराठी व्याकरण झालं, तर हे काही विषय यामध्ये पेपरसाठी असणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की एकदमच जाहिरात निघाली आणि तेव्हा जर तुम्ही अभ्यासाला लागले तर आपली या ठिकाणी अभ्यासच नाही होणार आहे आणि अभ्यासच नाही झाला तर आपली तयारी कशी काय होणार आहे आणि तयारीच नाही झाली तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये हे वनरक्षक वनसेवकांची भरती निघत आहे। वनसेवक पदामध्ये वर्दी सुद्धा असते, लक्षात ठेवा। आणि वनसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे, तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोय अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनांतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य म्हणून करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नमूद दिलेले कामं आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। तर एवढं कामं जे आपल्याला वनसेवक पदामध्ये करावं लागणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। ही जी भरती आहे तुम्हाला वनरक्षक वनसेवकची ही जी भरती आहे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि मेन म्हणजे अभ्यास सुद्धा आपल्या तयारी चालू ठेवा अभ्यासाची। ठीक आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो की जुलै महिन्यामध्ये निघणार आहे म्हणून, तर पहा, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक, तर
त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो एका सभेमध्ये भाषणात ते बोलले होते। तर 21 मार्चला वन दिवस होता आणि त्या दिवशी ते भाषणामध्ये बोलले होते की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आपण वन विभागामध्ये सर्वच जागा आपण भरणार आहे, ज्यामध्ये वनसेवक असणार आहे, वनरक्षक असणार आहे, वनपाल असणार आहे, ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त असणार आहे त्या सर्व जागा आपण येत्या 4 महिन्यामध्ये भरणार आहे। तर अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक तर त्यांनी या ठिकाणी केली होती। एक लक्षात ठेवा, तर नक्कीच जुलै महिन्यामध्ये तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरता येते। वनरक्षक मध्ये 12वी पास शिक्षण लागते, त्याचबरोबर 12वी तुमचं सायन्स असेल कॉमर्स असेल तर फॉर्म भरता येते। पण तुमचं जर आर्ट असेल तर आर्ट मध्ये तुम्हाला एकता भूगोल किंवा अर्थशास्त्र ह्या दोनपैकी एक विषय असेल तेव्हाच फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर 12वी पासच लागते। वयोमर्यादा जर विचार केला वनरक्षक भरतीमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीला 5 वर्षाची सूट यामध्ये असते। आणि सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं आपण वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी प्रोसेस आहे। पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे वनरक्षक मध्ये। सर्वात अगोदर आपला असणार आहे यामध्ये पेपर आणि 15-15 पार्ट यामध्ये असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। 120 मार्काचा पेपर यामध्ये असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपले 60 पैकी 27 जर प्रश्न बरोबर आले SC/ST OBC EWS NT ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर आपण पेपर पास असता आपल्याला डायरेक्ट ग्राउंड साठी बोलावले जाते, ठीक आहे। तर ग्राउंड यामध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असते ग्राउंड, तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग मारायचे 17 मिनिटाच्या अंतर। तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारली तर तुम्हाला 80 मार्क पैकीच्या पैकी यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जसजसा तुमचा टाइम या ठिकाणी जास्त होणार आहे तसतसे कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर खूप अवघड यामध्ये ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। तर 18 मिनिट जरी आपल्याला लागला तर डायरेक्ट 10 मार्क आपल्या या ठिकाणी मायनस होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असं यामध्ये टॉप फिजिकल आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण फिजिकल पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी महिला उमेदवारांना मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्यांना 80 मार्क या ठिकाणी आउट ऑफ भेटणार आहे। आणि जसजसा टाइम या ठिकाणी जास्त होणार आहे तसतसे 10 मार्क आपले कमी या ठिकाणी होत जाणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला चार्ट या ठिकाणी दिसत असेल। अशा प्रकारे यामध्ये फिजिकल असते वनरक्षक मध्ये। आणि त्याचबरोबर हे झाल्यानंतर आणखीन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असते की पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। वनरक्षक मध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल 80 मार्क जर तुम्ही फिजिकल मध्ये घेतले आणि 60 मार्क जर पेपर मध्ये जर घेतले तर जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन होण्याचे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद।